खरं तर ही नगर परिषद निवडणूक पैशांच्या आरोपांमुळे प्रचंड गाजतीये। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ट्विट करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला। माजी आमदार वैभव नाईकांनीही एकनाथ शिंदेंवर पैशांच्या बॅगा आणल्याचा आरोप केला, त्यामुळे शिवसेनेकडून सुद्धा पलटवार करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्याचा गंभीर आरोप माजी आमदार वैभव नाईकांनी केला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल करण्यात आला। आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण नगर परिषद निवडणुकीत चांगलंच तापलं होतं। शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला होता। निलेश राणेंनी धाड टाकत मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा दावा केला होता। त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरात शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता। मात्र आता शिवसेनेवरच पैसे वाटपाचा आरोप करण्यात येतोय। काल पण बघितलं असेल की भाजपचे पैसे पकडले गेलेत। काल रविवारी एकनाथ शिंदे मालवणमध्ये आले होते। त्या दोन जड बॅगा कशा पद्धतीने आणल्यात आपण सगळ्यांनी बघितलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि काल 2 दिवस धुमाकूळ या शिंदे शिवसेनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घातलेला आहे। माजी आमदार वैभव नाईकांनी आरोप केल्यानंतर खासदार संजय राऊतांनी ट्विट करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना येताना बॅगेतून काय आणलं असा प्रश्न विचारला। मालवणात भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर असा टोलाही राऊतांनी लगावला। याआधी नाशिकमध्ये ह्या बॅगा उतरल्याच होत्या याची आठवणही राऊतांनी करून दिली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना शिंदेंच्या शिवसेनेकडूनही परखड भाषेत उत्तर देण्यात आलं। हेलिकॉप्टरमधून उतरून मालवण ते वेंगुर्ला आणि वेंगुर्ला ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते मोपा हा प्रवास त्यांनी गाडीद्वारे केला आणि तिथून ते पुढे आपल्या सोलापूर दौऱ्याकडे रवाना झाले। आता तुम्ही ज्याला दौऱ्यावर असता त्याला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्या सोबत असणार, त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं याची चुकीची वाद दुसरी कुठलीच नाही असं मला वाटतं। ही साधी गोष्ट आहे आणि त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे। राज्यातील नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच इतकी गाजली। अनेक ठिकाणी पैशांचं वाटप करणारी वाहनं पकडण्यात आली। पैसे वाटप करणाऱ्यांना चोप देण्यात आला। एकंदरीतच पैशांच्या वाटपावरून सुरू झालेलं राजकारण लवकरच शमण्याची चिन्ह दिसत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।